संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या मस्साजोगचे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता 2 महिने पूर्ण झालेत आणि त्यानंतर सीआयडीने 1400 पानांचे आरोपपत्र दाखल केले। 2 दिवसांपूर्वी बीडच्या मकोका न्यायालयामध्ये सीआयडी कडून हे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते। या आरोपपत्रामधून अनेक खळबळजनक खुलासे करण्यात आले असून वाल्मिक कराड हाच मुख्य मास्टरमाइंड असल्याचा दावा करण्यात आलाय। धक्कादायक बाब म्हणजे संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ सुद्धा सीआयडीच्या हाती सापडले आहेत। या संदर्भात आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे आणि नेमकं हे प्रकरण काय आहे तेच आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच पहिला आरोपी असून त्यानेच हा कट रचून हत्या घडवल्याचं या आरोपपत्रामध्ये म्हटलंय। महत्त्वाचे म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी आणि ॲट्रोसिटी प्रकरण असे 3ही गुन्हे एकत्रित करून हे आरोपपत्र दाखल करण्यात आले। हे सर्व गुन्हे संलग्न असून एकमेकांशी संबंधित असल्याचे या चार्जशीट मध्ये म्हटलंय। अवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या वादातूनच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचे या चार्जशीट मध्ये नमूद केलंय। 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराड विरुद्धचे सबळ पुरावे सापडल्याचे या चार्जशीट मध्ये नमूद केलंय। संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करताना सीआयडीच्या हाती एक महत्त्वाचा व्हिडिओ सापडलाय। या व्हिडिओमध्ये 6 आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण करत असल्याचं दिसतंय। 6ही आरोपी अत्यंत क्रूरपणे संतोष देशमुख यांचे कपडे काढून त्यांना मारहाण करत आहेत आणि सर्वात मोठी विकृती म्हणजे ही मारहाण सुरू असताना इतर आरोपी मोठमोठ्याने हसत त्यांच्या मारहाणीचा आनंद साजरा करत होते असे व्हिडिओ मध्ये दिसतंय। यावेळी एक व्हिडिओ कॉल सुद्धा सुरू होता जो जयराम चाटे याने एका व्हॉट्सअप ग्रुपवर केला होता आणि याचं हाच सर्वात मोठा या प्रकरणाचा डिजिटल पुरावा आहे असं सीआयडीने म्हटलंय। अजून या व्यतिरिक्त चार्जशीट मधील कोणते मुद्दे आहेत ते आपण पाहूया। अवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या वादानंतर ही हत्या झाली आहे। त्यानंतर अवादा पवनचक्की प्रकल्पाचा प्रोजेक्ट मॅनेजर सुनील केंदू शिंदे यांना वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या मोबाईलवरून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती। 29 नोव्हेंबरला सुदर्शनच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती। त्यानंतर 6 डिसेंबर रोजी देशमुखांच्या गावामध्ये सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळेशी अवादा पवनचक्की प्रकल्पावर वाद घडला होता। 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराड विरुद्ध सबळ पुरावे मिळालेत। खंडणी, ॲट्रोसिटी आणि हत्या या 3ही घटनांचा आरोपपत्रात एकत्रितपणे उल्लेख करण्यात आलाय। संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सुद्धा सीआयडीच्या हाती आलाय। यामध्ये आरोपी क्रमांक 1 वाल्मिक कराड, आरोपी क्रमांक 2 विष्णू चाटे, आरोपी 3 सुदर्शन घुले, आरोपी 4 प्रतीक घुले, तर आरोपी 5 सुधीर सांगळे, तर आरोपी क्रमांक 6 हा महेश केदार असून आरोपी 7 जयराम चाटे आहे, तर आरोपी 8 हा फरार कृष्णा आंधळे आहे। यासोबत 9वा आरोपी सिद्धार्थ सोनवणे याचे नाव या चार्जशीट मधून वगळण्यात आले। यासोबतच या घटनेनंतर हे आरोपपत्र दाखल केल्याबद्दल सीआयडीच्या सर्व अधिकाऱ्यांचे तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार। लवकरच आरोपींना कठोर शासन होणार असे ट्विट सुरेश धस यांनी केले। तर हे प्रकरण सध्या संपूर्ण राज्यभरात गाजत असताना आता वाल्मिक कराड हाच या हत्येमागचा मुख्य आरोपी, मुख्य मास्टरमाइंड असल्याची बाब समोर आली आहे। या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतंय? हे प्रकरण कोणत्या दिशेने आता वळण घेणार आहे याबाबतच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।